मित्रांनो, काळी मिरीच्या लागवडीविषयी मला बरेच फोन येतात, कारण त्यांना बऱ्याच खऱ्या खोट्या गोष्टींची खात्री करायची असते। काळी मिरीबद्दल ऐकलेल्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये त्यांनी ऐकलं की एकरी 40 लाख रुपये कमवा इत्यादी। अशा प्रकारे मध्य महाराष्ट्र, विदर्भातून किंवा महाराष्ट्राच्या इतर बाहेरील भागातूनही पण मला काही बरेच फोन येतात की काळी मिरी जर लागवड केली तर आम्हाला एकरी लाखो रुपये मिळतील का। तर या व्हिडिओमध्ये आपण लागवड संपूर्ण महाराष्ट्रात होऊ शकते का ते पाहूया। त्याचबरोबर आपण कमी जागेमध्ये लागवड होऊ शकते का तेही पाहूया, आणि त्याचबरोबर आपण काळी मिरी एवढं लाखो रुपये उत्पन्न देतं का हेही बघूया। मित्रांनो, जेव्हा काळी मिरी 700 रुपये किलो होती त्यावेळी आपल्याला गुंठ्यातून 70-80 हजार रुपये मिळत होते, म्हणजे वर्टिकल कुंड्यांमार्फत बुश पेपरची लागवड जर आपण केली तर 70-80 हजार रुपये मिळत होते। पण आता काय झालं, आता काळी मिरी झाली 300 रुपये किलो। रेट इतका उतरल्यामुळे काय आलं, बुश पेरी किंवा वर्टिकलमधून आपल्याला गुंठ्याला जवळजवळ 35 ते 40 हजार रुपये मिळू शकतात, पण तेवढा त्याला खर्च पण आहे। तसेच बुश मिरी जर समजा जमिनीत तुम्ही लागवड केली तर 10 ते 12 जास्तीत जास्त 15 हजार रुपयेपर्यंत गुंठ्याला आपल्याला मिळतात। जर समजा तुम्ही आपल्या बागेतील जी वायफळ झाडं आहेत त्याच्यामध्ये मूळ आहे, शिवण आहे, पांगेरा आहे, ऐन आहे, किंजळ आहे, आंबा आहे, नारळ आहे, आणि यावर जर आपण समजा काळी मिरी जर लागवड केली आणि जर आपण समजा त्यांना चांगली वाढवली तर तुम्हाला आंतरपीक म्हणून आपणास एकरी 50 हजारपर्यंत उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत। पण आपण 50 नको, पण निदान एक समजा आंतरपीक म्हणून जर समजा आपल्याला 30 ते 35 किंवा 40 हजार रुपये जरी मिळाले तरी काही वाईट नाही। आंतरपीकमधून जर मिळालेली रक्कम जर समजा वेलवर्गीय आपण समजा मिरी लागवड केली तर पडीक झाडावर जे आपण लागवड करून 0 बजेटमध्ये आपण काळी मिरीचं उत्पन्न घेऊ शकतो। मित्रांनो, कमी खर्चात व कमी श्रमात जर समजा उत्पादन घ्यायचं झाल्यास वेलवर्गीय काळी मिरी ही आपणास जास्त फायदेशीर ठरू शकते। काही ठिकाणी बुश पेपरची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि आकडे इतके फुगवलेत की आता एवढी रक्कम मिळणे शक्य नाही, कारण मिरीचा रेट उतरल्यामुळे आपल्याला ही रक्कम मिळत नाही। आणि बुश पेपरचं थोडीशी क्रेज जी होती ती आता थोडी कमी होत चालली आहे। तरी पण बुश पेपर हे वाईट नाही, तुम्हाला वर्षभर उत्पन्न देतच किंवा मिरी देतच, पण जेवढं सांगतात त्यानुसार उत्पन्न मिळत नाहीत। दुसरी गोष्ट अशी आहे की बुश पेपरची समजा तुम्ही लागवड केली तर त्याला जोपासना जास्त आहे, त्यामुळे त्याच्यावरचा खर्चही जास्त आहे। मी पण यापूर्वी एक गुंठ्याला 1 लाख रुपये कमवा हा व्हिडिओ अपलोड केला होता, पण त्यावेळी 700 रुपये किलो मिरी होता, आणि नियोजन जर उत्तम जर केलं तर तुम्हाला 60 ते 70% उत्पन्न मिळतच होतं। पण आता थोडंसं रेट उतरल्यामुळे ही रक्कम मिळणं थोडी शक्य नाही आहे। आणि शेवटी त्या व्हिडिओमध्ये मी पण सांगितलं होतं की योग्य नियोजन आणि जर समजा योग्य साधनाचा वापर केला आणि बाजारभाव जर उत्तम असेल तर तुम्हाला गुंठ्याला बुश पेपर मार्फत किंवा व्हर्टिकलमधून तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं। म्हणजे 40 ते 50 हजार हे कुठे गेलेच नाहीत, म्हणजे 40-50 हजार रुपये तुम्हाला व्हर्टिकलमधून उत्पन्न मिळतं। पण लाख 2 लाख ही जी रक्कम आहे गुंठ्याला ती थोडी म्हणजे आकडे फुगवलेले आहे। मित्रांनो, बुश पेपर सुरुवातीला पैसे मिळत होते हे खरंच आहे, पण आता रेट उतरल्यामुळे इतके पैसे मिळत नाही। जसे बघा, सुरुवातीला इमू पालन केलं, कडकनाथ कोंबडी केली, त्यामधून लोकांनी पैसे कमावले, नाही असं नाही, पण नंतर ते मिळालेत का, नाही, प्रोजेक्ट थोडेसे फेल गेले। मग आता माझा सल्ला असा राहील तुम्हाला की तुम्ही वेलवर्गीय जर लागवड केली मिरी लागवड तर तुम्ही आर्थिक फायदा देऊ शकताय। याचा अर्थ असा नाही की बुश पेपर लागू नका, बुश पेपर लावा, पण ते जमिनीमध्ये लावा, कुंड्यांमध्ये किंवा मोठा खर्च करून किंवा त्याला टनेल बांधून जो लाखो रुपये खर्च करतो आणि 3 ते 4 वर्ष आपल्याला ते केलेला खर्च वसूल करायलाच लागतात। त्याऐवजी जर समजा जमिनीत लावलं आणि साध्या सावलीमध्ये तुमच्या झाडाच्या सावलीमध्ये जरी तुम्ही लागवड केली तरी तुम्हाला उत्पादन मिळू शकतो। नाहीतर जमा आणि खर्च याचा मेळ बसणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुगवलेले आकडे पाहून जर लागवड कधीच करू नका, कारण त्यामुळे काय होतं की आपल्याला हाव सुटते की आपल्याला एवढे लाख रुपये मिळणार, पण ॲक्च्युली प्रत्यक्षात प्रॅक्टिकली मिळत नाहीत, आणि मग आपण नाराज होतो आणि हा प्रोजेक्ट आपण फेल करतो। आता आपण बघूया की ही लागवड जी काळी मिरीची पूर्ण महाराष्ट्रात होऊ शकते का। मित्रांनो, विचार करा, संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही काळी मिरीची लागवड करू शकताय, जिथे 65 ते 70% आर्द्रता म्हणजे मॉइश्चर आहे, मुबलक पाणी आहे, आणि अशा भागामध्ये तुम्ही 100% लागवड करू शकताय। मिरी हे बागायती पीक असल्यामुळे सावलीत पण त्याला 50% लागते, आणि अशा भागामध्ये तुम्ही सुपारीच्या बागा असतील, नारळाच्या बागा असतील, किंवा तुमच्या मध्य महाराष्ट्रामध्ये इतर झाडं असतील, आणि त्याच्या आतमध्ये आंतरपीक म्हणून तुम्ही घेऊ शकताय।
विदर्भात किंवा महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही भागामध्ये तुम्ही वेलवर्गीय मिरी घेऊ शकताय किंवा बुश पेपरची लागवड करू शकताय। त्यासाठी तुम्हाला पाण्याचा निचरा होणारी जमीन, सेंद्रिय घटक, pH 5.6 ते 7 असणारी कुठलीही जमीन त्याला चालू शकते। हे बागायती असल्यामुळे सावलीवर विशेष लक्ष द्या, सनस्ट्रोक मिळणार नाही ह्याची दक्षता घ्या आणि हे एवढं समजा केलं तर तुम्ही कुठलेही हे करू शकताय, लागवड करू शकताय। पण त्यासाठी तुम्ही ट्रायल बेसवर किमान 10 झाडे लावा आणि 1 वर्ष बघा वाढ उत्तम होते का आणि मगच जास्तची लागवड करा। ज्यांच्याकडे कमी जागा असणाऱ्यांसाठी आपण वेगवेगळे प्रकारे तुम्ही सोयीनुसार आपण लागवड करू शकताय। मित्रांनो, आता आपण कमी जागेत वेलवर्गीय मिरी लागवड कशी करायची ते पाहूया आणि त्यासाठी वेगवेगळे नुस्खे किंवा साधनांचा कसा वापर करू शकतो। ही जी पद्धत आहे ती आहे तार जाळीचा वापर करून मिरी लागवड। या पद्धतीमध्ये 1 इंची तार जाळीचा वापर केलेला आहे आणि लागवड केलेली आहे आणि यासाठी काय केलं की किमान 10 इंची ते 1 फूट गोलाकार जाळी बनवली किंवा गोल बनवलेत आणि त्यामध्ये कॉयर, सोडणे, भुसा, कोकोपीट, गांडूळ खत, माती यांचं एक मिश्रण बनवून टाकलं आणि त्याचा वापर करून त्याला आधारासाठी जाळीचा वापर केला आहे आणि त्यानुसार हे वर चढवलं आहे। या पद्धतीमध्ये जाळी जर तुम्ही समजा पावडर कोटरी घेतली तर किमान ती 5 ते 8 वर्षापर्यंत स्वर टिकते, तर साधी गॅल्वनाइज घेतली तर 3 ते 4 वर्ष टिकते। अशा पद्धतीने तुम्ही लागवड करूनही तुम्ही एक व्हर्टिकल गार्डन बनवू शकताय किंवा व्हर्टिकल मिरी लागवड करू शकताय। मित्रांनो, ही पद्धत जरी थोडी खर्चिक जरी असली तरी आपल्या छोट्या जागेमध्ये किंवा कमी जागेमध्ये आपण 1, 2, 3 ते 10 पर्यंत आपण रो उभे करून यामार्फत आपण लागवड करू शकतो किंवा आपण मिरी उत्पादन घेऊ शकतो। या पद्धतीमध्ये दुसरी एक फायदा काय की तुम्हाला ग्रीनरी चांगली दिसते किंवा सूर्यप्रकाश चारी साईडने चांगला मिळत असल्यामुळे आणि त्यामध्ये आतलं मटेरियल ओलं राहत असल्यामुळे तुम्हाला सतत पाणी घालायची गरज नाही। त्यानंतर मित्रांनो, ही एक PVC पाईपचा वापर केलेली पद्धत आहे। या पद्धतीमध्ये तुम्ही PVCचा वापर करू शकता, म्हणजे आपल्याकडे जर जुने पाईप जर असतील, टाकाऊ पाईप असतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकताय। कमी जागेमध्ये ही वापरू शकताय। आपल्याकडे 6 ते 8 इंची जर पाईप जर पडलेले असतील किंवा जर समजा टाकाऊ असतील किंवा फुटलेले असतील तर त्याचाही तुम्ही या पद्धतीसाठी वापर करू शकताय। या पद्धतीमध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही घरी किंवा तुमच्याकडे थोडीशी जागा असेल तर त्या जागेमध्ये किंवा इव्हन टेरिसवरही तुम्ही करू शकताय। टेरिसवर 6 इंचाचा जर समजा मातीचा थर तुम्ही दिला तर त्यामध्ये हे असे पाईप उभे करून तुम्ही त्याच्यावर मिरी सोडू शकता। म्हणजे टेरिस गार्डनिंगसाठी सुद्धा मिरी लागवड तुम्ही अशा पद्धतीने करू शकताय। ही थोडीशी पद्धत थोडी खर्चिक असू शकते किंवा होते, तरी पण एक दिसायला देखणी, सुबक आणि मजेशीर आणि एक आनंद देणारी आहे। या पद्धतीमध्ये जर तुम्ही जर बघाल तर 6 इंची पाईपला झिगझॅग पद्धतीने किंवा सरळ रेषेमध्ये आपण छिद्र देऊ शकतो। हे छिद्र अर्धा ते 1 इंचीपर्यंत आपण मारून PVCला जमिनीत रोवून त्यावर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर या दिशेने आपल्याला मिरी लागवड करायची आहे। म्हणजे फक्त दक्षिण बाजूने लावायची नाही, दक्षिण बाजूने लागवड झाली तर सनस्ट्रोक बसतो आणि पानं पिवळी पडतात। त्यामुळे तुम्हाला या 3 दिशेने लागवड करून त्याच्यावर तुम्हाला सोडायची आहेत। आता त्यामध्ये काय करायचं की आता हा जो PVC पाईप आहे या PVC पाईपमध्ये तुम्हाला मटेरियल भरायचं आहे। जसं मगाशी मी तुम्हाला म्हटलं की कोकोपीट किंवा सोडणं, बारीक किसलेली सोडणं किंवा कॉयर याचं मिश्रण, त्याच्यामध्ये थोडंसं गांडूळ खत किंवा लाकडाचा भुसाही वापरू शकताय तुम्ही। या पद्धतीमध्ये एकदा तुम्ही या पाईपलामध्ये पाणी दिलं की किमान तुम्हाला 15 दिवस पाणी द्यायची गरज नाही आणि फक्त वरून हळूहळू मुळापर्यंत ते पाणी उतरतं आणि मूळ ओलं राहतं आणि त्या छिद्रामध्ये बरोबर मुळं जातात आणि ही मुळं घट्ट पकड धरतात, आतील अन्न खातात। त्याच्यामुळे तुम्हाला जे खत आहे ते फक्त मुळावाटेत द्यायला पाहिजे असं काही नाही। तुम्ही त्या PVC पाईपमध्ये सुद्धा तुम्हाला चिलिटेड खत असेल किंवा NPK द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता। दुसरी गोष्ट अशी आहे की हे एका लाईनमध्ये लावल्यामुळे आपल्याला सरळ रेषा चांगले दिसतात, देखणे वाटतात आणि ही जी ग्रोथ इतकी सुंदर होते, त्यामुळे याच्यामधून तुम्ही उत्पादन घेऊ शकताय आणि एक किमान 10 पाईप किंवा 5 पाईप लावून सुद्धा तुम्ही करू शकताय। वेगवेगळे शेतकरी या प्रयोगाचा वापर एक शोभिवंतपणा आणण्यासाठी करतात आणि ही पद्धत तशी सक्सेस आहे। आज आपण बघणार आहोत की फक्त जायफळ आणि जायफळचे औषधी गुणधर्म, त्याची लागवड पद्धत, लागवडीचे प्रकार, वेगवेगळ्या जाती आणि या सगळ्यांचा विषय आज आपण घेणार आहोत। आणि मित्रांनो, आता आपण जायफळाचे व्यापारी महत्त्व बघूया। बघा, जायफळ जवळजवळ 700-800 रुपये किलो आहे। जायपत्री जी आहे लाल रंगाची ती 2500 रुपये किलो आहे।
आणि त्याच्यावरचं कवर जे वेस्टेज आपण म्हणतो ते 60 रुपये किलो असून त्याचं उत्तम लोणचं होतं. ते जर कुठल्याही लोणच्यात त्याचे तुकडे जरी टाकले तरी सुंदरपैकी स्वाद येतो. त्याचा एक दर्फ वर्षभर टिकून राहतो. अशा या जायफळाची जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला आर्थिक फायदा होईल. आता आपण जायफळाची लागवड कशी करायची ते बघूया. बघा, जायफळाला जे हवामान लागतं ते उष्णदमट लागतं. तापमान 10 ते 40 सेल्सिअस तापमान, सावली ही अर्धवट म्हणजे 50% सावली, आर्द्रता ते 60 ते 85%. आता हे वातावरण असलेल्या कुठल्याही महाराष्ट्रातल्या भागात तुम्ही जायफळ लागवड करू शकता. आता आपण जमीन जर बघितली तर गाळाची जमीन, गाळ मिश्र रेताळ जमीन पण चालते. पाण्याचा उत्तम निचरा असणारी किंवा भुसभुशीत जमीन, वर्कस जमीनसुद्धा तुम्ही करू शकता. फक्त थोडीशी सावलीची गरज आहे. त्यानंतर जायफळाच्या ज्या जाती आहेत त्यामधली पहिली कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सुगंधा म्हणून आहे. नर आणि मादी फुलांचं प्रमाण एकाच झाडावर येतं, त्यामुळे परागीकरण उत्तम होतं. आणि जे जायफळ आहे ते 25 ग्रॅमचं मिळतं. त्याचप्रमाणे जायपत्री जी आहे ती जवळजवळ आपल्याला 1 ग्रॅम मिळते. पुढची जात जी आहे ती कोकण स्वाद, ही कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. ही जायफळाची मादी जात आहे. बी आकाराने मध्यम असते, म्हणजे 5 ग्रॅमपर्यंत बी असतं आणि जायपत्री 1.2 ग्रॅम आपल्याला मिळते. त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठाने श्रीमंती ही जात विकसित केली असून ही जायफळाची मादी जात असून फळे मोठे आणि टपोरी असतात. जायपत्री पण जरा जाड असते. ही मोठ्या आकाराची बी असल्यामुळे ते 10 ग्रॅमपर्यंतचं वजन बसतं आणि साधारण 2 ग्रॅमच्या वरती आपल्याला जायपत्री मिळते. ही विश्वस्त्री म्हणून जात आहे. ही केरळमध्ये मादी झाडापासून तयार केलेले आहेत. त्याची फळे पण मोठी होतात आणि जायपत्री पण जाड असते. जायफळाची लागवड जर नारळामध्ये करायची असेल तर नारळाचं अंतर 7.5 बाय 7.5 मीटर असल्यामुळे 4 नारळाच्या मध्ये जायफळ लागतं आणि जायफळाचं 2 झाडातलं अंतर हे 7.5 मीटर राहतं आणि हे अंतर जर राहिलं तरच उत्तम प्रकारे जायफळ उत्पन्न देतो. मोकळ्या जागेत जर जायफळाची लागवड करायची असेल तर डोक्यावर ग्रीन नेटचं छप्पर करावं लागतं किंवा तुम्ही नारळाच्या मध्ये जर लागवड केली, नारळ वाढलेली असतील आणि त्याच्या सावली येत असेल तर 50% सावलीची गरज आहे. त्याच्यामुळे ती व्यवस्था करूनच आपण लागवड करावी. मादी झाडांची लागवड जर करत केली असेल तर 10% त्यामध्ये नर लावणं गरजेचं आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अथवा मुख्य पाऊस ओसरल्यावर ही लागवड तुम्ही करू शकता. पाणी झाडाच्या मुंड्यात साठवू नये याची काळजी घ्यावी. झाडाला आधार देणं, झाडाला सावली करणं व जमिनीच्या मगदुरानुसार पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे. जायफळाची अभिवृद्धी बियापासून किंवा कलमापासूनही करतात. मृदकाष्ठ पद्धतीने जर समजा तुम्ही ग्राफ्टिंग केलं तर 80 ते 90% जगते. मृदकाष्ठ पद्धतीने कलम कसं करायचं हे तुम्ही माझ्या मागील व्हिडिओमध्ये बघा. मी मृदकाष्ठ कलम पद्धतीचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो नक्की बघा. तुम्हाला समजेल जायफळाचं कलम कसं करावं. रोपांची निवड, रोपे जोमदार 4 महिने ते 1 वर्ष वयाचे असणं गरजेचं आहे. त्याला ग्राफ्टिंग करताना मध्ये 4 ते 5 सेंटीमीटरचा काप घेणं आणि मृदकाष्ठ पद्धतीने तुम्हाला ग्राफ्टिंग करायचं आहे. ते मागील व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. फांदी जून असावी, 4 ते 6 महिने वयाची असावी. डोळे फुगीर सुप्त अवस्थेत असलेलेच असावे. पाने जून असावी. शेंड्याकडील 1 पान ठेवून आपण ग्राफ्टिंग करतो. फांदीला 4 ते 5 सेंटीमीटरचा काप घेऊन आपण हे कलम करावे. अशा पद्धतीने 1-2 पानं ठेवून आपण जर मृदकाष्ठ पद्धतीने कलम केलं तर ते चांगलं जगतं आहे किंवा आपण कॅप सिस्टीमचा वापर करूनही हे कलम जगू शकतो. जायफळाला प्रूनिंग करून त्याला आकार देण्याची गरज आहे. त्यासाठी वाकड्या फांद्या आणि व्यतिरिक्त फांद्या कापून आपण त्यांना आकार देऊ शकतो. जायफळाचं खत व्यवस्थापन असं आहे की पहिल्या वर्षी आपल्याला 10 किलो शेणखत, 20 ग्रॅम नत्र, 18 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश असेल. आणि 15व्या वर्षी आपण जर बघितलं तर 50 किलो शेणखत, 500 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद आणि 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलो आपण पालाश देतो. जायफळाची काढणी आणि उत्पादन पाहू. फळे सर्वसाधारण 260 ते 270 दिवसात तयार होतात. फळे पूर्ण तडकतात. आत लाल बुंद असा भाग दिसतो आणि नंतर सगळ्या सकट ते जायफळ खाली जमिनीवर पडते. 500 ते 700 प्रति झाडे आपल्याला फळे मिळतात. मोठी झाडं असतील तर 1000पर्यंत फळं मिळतात. सरासरी 80 ते 90 किलो जायफळाचे प्रति झाड उत्पन्न मिळते.
आज आपण दालचिनी या मसाला पिकाची काढणी याविषयी आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी मी असं पाहिलं की दालचिनीची भली मोठी झाडं वाढलेली आहेत, म्हणजे 10 वर्षाची 15 वर्षाची झाडं वाढलेली आहेत आणि त्याच्या सालीची प्रत एकदम निकृष्ट झालेली आहेत. म्हणजे दालचिनीला जर वेळोवेळी तुम्ही छाटणी करून त्याची जर साल काढली नाही तर तुमची दालचिनी तुम्हाला क्वालिटी साल देत नाही किंवा चांगली प्रत देत नाहीत. आणि दालचिनीची मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली असल्यामुळे ही प्रत खालावलेली आहे. काही प्रमाणात तर त्याच्या पानाचा वापर काही मसाल्यात लोक करतात, पण जर समजा सालीचा वापर जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला योग्य वेळीच तुम्हाला काढायला पाहिजे. आणि ही साल तुम्हाला शक्यतो जानेवारीच्या नंतर आणि फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत तुम्ही योग्य काढू शकताय आणि त्यावेळेस काढणी योग्य ती असते. म्हणजे फेब्रुवारीमध्ये जर तुम्ही काढली तर तुम्हाला नागकेशर, दालचिनीचा पत्ता म्हणजे तेजपत्ता आणि तुम्हाला साल हे तिन्ही गोष्टी एकाच वेळी मिळू शकतात. आता दालचिनीची साल कशी काढावी याविषयी काही जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण ती आता पुढील भागामध्ये बघूया. दालचिनीला येणारी फुले म्हणजेच नागकेशर, आणि ही तर कोकणात कोण घेतच नाहीत किंवा काही तर माहिती पण नाही. नागकेशर ही दालचिनीच्या झाडाला लागते हेच आधी मुळात माहीत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष झाडं वाढत राहिलेली आहेत आणि वाढून फुकट गेलेली आहेत. तर योग्य वेळी तुम्ही जर त्याची छाटणी केली आणि जर त्याची साल काढली तर तुम्ही मसाल्यामध्ये वापर करू शकताय. आणि मार्केटमधून तुम्ही दालचिनी जी विकत आणताय त्याच्याऐवजी तुम्ही तुमच्या घरचीच दालचिनी वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या परिसरात फक्त एकाच दुसरं जरी झाड लावलं, 2 झाडं ही तुमचं वर्षभराला लागणारी तुम्हाला दालचिनीची साल, नागकेशर आणि तेजपत्ता हे तिन्ही पुरवू शकतात किंवा पुरवतात. त्यामुळे एकाच दुसरं झाड तरी किमान तुम्ही मध्ये लावा आणि तुम्ही यापासून उत्पादन घ्या. दालचिनीची साल काढण्यासाठी सर्वसामान्य एवढं जाड नाही, म्हणजे दून नाही, पण एवढं ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जर ज्या तुमची साल येईल त्यावेळी तुम्ही ते करू शकताय. तर तुम्हाला काढण्यासाठी चेक करायचं असेल त्यावेळी तुम्हाला 2 खाचे मारायचे अशा पद्धतीने काय, आणि अशा पद्धतीने खाचे मारून नंतर मग तुम्हाला ते उचलायचं आहे. साल जर चांगली उचलली तर समजायचं की साल काढण्यालायकीची आहे. हे बघा, अशा पद्धतीने साल येते. पद्धतीने सुंदरपैकी तिची साल येते. आणि ही साल सावलीमध्ये वाळवल्यानंतर तुम्हाला दालचिनी जो मार्केटमध्ये विक्रीला जी दालचिनी येते तीच तुम्ही बनवू शकता. अशा कंडिशनमध्ये दिसलं की आपल्याला अशी साल काढायची आहे, उभ्या शिरा मारायच्या आहेत आणि उभ्या शिरा मारून आपल्याला, आणि हे सगळे 12 तासाच्या आत करायचं आहे. 12 तासाच्या नंतर काय होतं की ही साल घट्ट होते आणि अशा प्रकारे हळू उकळली की अशा प्रकारे साल येते. खमंगपणा आहे, त्याला तिखटपणा येतो आणि मग ती मसाला योग्य आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही साल काढली तर तुम्ही मार्केट विक्री योग्य बनवू शकता. दालचिनीच्या झाडाची साल म्हणजेच दालचिनी आणि ही मसाल्यात वापरली जाते. तर ह्याचा पानांचा वापर तमालपत्र म्हणून केला जातो किंवा तेही मसाल्यात वापरलं जातं. आता कोकण कृषी विद्यापीठाने कोकण तेज नावाने दालचिनीची एक सुधारित जात निर्माण केली आहे आणि ही जात उत्तम तुम्हाला प्रतिसाद देते किंवा कोकणातल्या वातावरणामध्ये चांगली वाढते. दालचिनी उत्तम प्रतीच्या चांगल्या वासाची ही असल्यामुळे याला मागणी जास्त आहे. आणि या व्यतिरिक्त दालचिनीच्या नित्यस्त्री, नवस्त्री अशा इतरही जाती आहेत, ते कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. आणि फक्त तमालपत्रासाठी एक कोकण तेजपत्ता म्हणून जात उत्तम प्रकारे विकसित केलेली आहे आणि तीही तुम्ही लागवड करू शकता. आणि नागकेशर ही आपल्याला मसाल्यासाठी वाळवून, सावलीमध्ये वाळवून आपल्याला ही वापरायची आहेत. आणि या नागकेशरचा वापर गरम मसाल्यामध्ये आपण करू शकतो. दालचिनीचा आवाढव्य वाढलेलं असतं आणि जर समजा योग्य वेळी जर साल काढली तरच ती साल उपयोगात येते. आणि ही साल काढण्यासाठी आपल्याला सुरीचा वापर करायचा आहे. आणि ती आता कशी काढायची मित्रांनो, विचार करा की आता समजा नागकेशर फुकट जातो आणि हा त्याचा सीझन आहे. फेब्रुवारीमध्ये नागकेशर काढली जाते आणि ही नागकेशर जर समजा योग्य वेळी जर तुम्ही काढली आणि योग्य वेळी वापर केला तरच ती तुम्ही उपयोगात आणू शकतात. अशा पद्धतीने नागकेशर पहिली फांद्या तोडून नंतर नागकेशरची वेगळी करावी लागते. नमस्कार मित्रांनो, आज आपण दालचिनीची काढणी कशी करावी आणि त्याचं उत्पादन आपल्याला किती मिळतं ह्या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर बघा, दालचिनीचं जर गुटी कलम केलेलं झाड असेल तर त्या झाडाला 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सालीची पहिली काढणी आपल्याला करावी लागते. पुढे 1 ते 2 वर्षानंतर तयार फांद्यांची काढणी आपल्याला करावी लागते. तर साल काढणीचा हंगाम हा जेमतेम नोव्हेंबर ते एप्रिलच्या दरम्यान येतो. साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने 2 सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल काढावी लागते. परंतु साल काढताना झाडापासून साल वेगळी होते आहे की नाही हे आपल्याला बघावं लागतं. साल झाडापासून वेगळी होत असेल तर निश्चितच आपल्याला ती साल सहजरित्या काढता येते. नंतर हे झाड जमिनीपासून 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला करवतीच्या किंवा कोयत्याच्या सहाय्यानं कापावं लागतं. आणि कापलेल्या फांदीवरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल ती काढून सुकवावी. अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर
मिळतेच, पण दालचिनीच्या झाडापासून आपल्याला पानं काढून ती सावलीत वाळवून त्याच्यापासून तमालपत्र जे आहे ते आपल्याला मिळतं. यासाठी आपल्याला फांद्या कापल्यानंतर 1 फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने 2 उभे काप घेऊन साल काढावी. नंतर सालीचे पट्टे काढलेल्या काठ्यांवर पुन्हा बांधावेत व सावलीत 4 ते 6 दिवस वाळवावेत. त्यानंतर जी आपण साल काढलेली आहे ती साल उन्हात 2 ते 3 तास आपल्याला वाळवून घ्यावी लागते. आणि ही साल, दालचिनीची साल, प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद डब्यात आपल्याला साठवावी लागते की जेणेकरून त्याच्यावर बाहेरच्या वातावरणातील घटकांचे परिणाम होणार नाहीत आणि ती खराब होणार नाहीत. कापलेल्या भागाखालून 4 ते 5 नवीन फांद्या आपल्याला आलेल्या दिसतात आणि नंतर त्या सरळ वाढतात. 1 ते 2 वर्षांनी या फांद्या जेव्हा 1 ते 1.25 मीटर लांब व पेन्सिलच्या जाडीच्या आणि सुमारे 90% खाकी रंगाची साल होते त्यावेळी त्याची तोडणी करावी. तोडणी करताना लक्षात घ्या काय करावं लागेल. फांद्यांवर 2 पेपर ठेवावेत. सुमारे 8 वर्षानंतर आपल्याला दरवर्षी फांद्या तोडणीसाठी मिळतात. दालचिनीच्या सालीचे आणि पानांचे अधिक उत्पादन मिळवायचे असल्यास नियमित हंगामात तोडणीनंतर 5 फूट वेळ ठेवण्यासाठी शिफारस करण्यात आपल्याला आलेली आहे. 7व्या वर्षानंतर एका झाडापासून आपल्याला किमान 300 ग्रॅम दालचिनीची साल आणि अर्धा किलो वाळलेली पानं मिळतात. असं आपल्याला एकाच झाडापासून उत्पादन सरासरी मिळतं. मित्रांनो, अशा प्रकारे दालचिनीची साध्या प्रकारे साल वेगळी करून मसाल्यात त्याचा वापर करू शकतो. यापूर्वी या चॅनलवर मी मसाला लागवडमध्ये मिरी, बुशमिरी, जायफळ यासारखे व्हिडिओ अपलोड केले होते आणि त्यांना तुम्ही चांगला प्रतिसाद पण दिला. ते तुम्ही नक्कीच पाहिले असालच किंवा नाही पाहिले असेल तर जरूर पहा. आणि तुम्हाला जर शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि याविषयी काही जर शंकाची उत्तरं जर काही विशेष सूचना मला द्यायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि डिस्क्रिप्शन नेहमी उघडून बघा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण दालचिनीची कटाई कशी करायची ते पाहिली. त्यापासून नागकेशर, तमालपत्र आणि दालचिनीची साल वेगळी कशी करायची ते पाहिलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.